आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटल्याची पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार। काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात सात्यकी सावरकरांची याचिका। सर्व परिवहन सेवांसाठी एकच भाडे एकात्मिक वाहतूक प्राधिकरण स्थापना करा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। युनिफाईड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी स्थापन करण्याच्या सूचना। राज्यभरात हलक्या पावसाचा अंदाज। पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णता लाट सदृश्य स्थिती राहण्याचा अंदाज। 10वी-12वी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा तर दुसऱ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होणार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती। 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर। यंदा 5वीचा 33.90% तर 8वीचा 19.30% निकाल लागला। गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। बोगस शालार्थ आयडी बनवून बोगस शिक्षक शिक्षकेतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार। प्रकरणात 9 आरोपींना अटक, अधिकारी संस्था चालकांचाही समावेश। पीओपी मूर्तिकार आणि शाडू माती मूर्तिकार एकमेकांना भिडलेत। मुंबई पालिकेने बोलावलेली मूर्तिकारांची बैठक। पीओपी विरोधात भूमिका घेणाऱ्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण। खंडणी प्रकरणी इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता। कासकरची सर्व आरोपांतून पुराव्याअभावी निर्दोष सुटका। 2015 साली ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याचं प्रकरण। देशातील सर्व कायद्यांना नवीन रूप देणार। 1947च्या आधीचे इंग्रज काळातले सर्व कायदे संपवून स्वतःचे कायदे बनवणार। नव्या कायद्यांबाबत मंत्री पियुष गोयल यांची माहिती।